हल हल सांगली जिल्हा मिरज तालुक्याला मिरज शहर कृष्णा नदी तीराला त्या गावाच्या मधाला देवमाळच्या पागादिला शरण जाते सारे देवाला देव पावतो या नवसाला शरण जाते सारे देवाला देव पावतो या नवसाला देवा तुझ्या या गोड पांढरीला बंडर घरात जन्माला रामचंद्र मामा नाव तयाला घनगर गाण्याचा शाहीर तो झाला राम विजय या ग्रंथाला अकज महाराष्ट्रात गाजला राम विजय या ग्रंथाला अकड महाराष्ट्रात हो गाजला पार्वती आई आली जोडीला प्रपंच त्यांचा फुलून गेला त्यांना बालाई झाली तिनं संतोष भाऊला दोन बहीण अमिता शुभांगीताई नाव त्याला असा परिवार या मिरज शहराला दृष्ट लागली हो घराला आलं बोलावून गोड शाहिराला देवाच्या हाकेला गेला कैलासाला आशीर्वाद दिला पुढच्या मुलाला केली हवस मोठी त्यानं अव ठेवलं धनगरी गाणं शरण जाऊन या देवाला थाप मार डिंब्या ढोलाला सुंबरान मांडल सुंदरान मांडल सुंदरान मांडल सुंदरान
विठ्ठल धीरू भगवानाच्या सिंगाला देवा धूर सिंगाला पाटीला या देवाला त्या देवा ढंग्या सुताला माझा आवाज चढतोया आवाज चढतोया नडिंब्या ताला चढतोया उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला
माझा भारापा सेवा लागला करायला तुला कसं विसर तू माया मिले करू देवा तुला कसं विसरू तू माया मिले करू माझ्या पर्यावा तुला कसं विसर फारफुरे काळाला पहिल्या सतयुगाला त्या देवभोऱ्या राजाला उगवत्या बाजूला काय पेकर घडला होता मात्र त्या जाग्याला लांब बाजूला त्या पल्याला त्या कोनुराच्या भटाला देव करा क्षेत्र हाऊ लागला राज लागला करायला आणि राज करा त्याचा याला देव करिषेत मागा लागला होता राज्यब्रिकाचा करायला कुणी एका दिवसाला देवा करिषेदानं त्या जाग्याला त्याच देवा करिषेदाची नीती देवा फरमान सेवा भाली राया करायचा शिवणीच्या माळाला चालावल्या दटेला जाल्या जाल्याला राखायचा देवा याला ध्यानभर मी कामाला पा राखायचा संजयच्या वेळेला मला पा जाण्या घेऊन येत होता त्या दटीला मात्र त्या जाग्याला जाण्या गाडीला घालायच्या खोड्या तलावर राहायची ताने मिळवायची पाजणे पाजायची गुड्या मोगऱ्याला खाऊ जीव वाढायचं त्या जाग्याला टाकीचं त्या दोन मेनिक्यात निवडीका आता तो दियाचा आणि असणारा माळापा मात्र त्या जाग्याला नेमर त्याचा चालला चालला नेमर त्याचा चालला चालला वाट लागलाय चाललेला झाडा जुडा आडुशा दिवस गेलेला कडुशा आणि
आणि मेंढ्या घेऊन गेला होता 11ला त्या जाग्याला जाऊन पोचल्या जाण्या दडीला खोडताना लागला यावरायला ताणी लागला मिळवायला पाजणे लागला या पाजायला त्या जाग्याला दूध लागला ब्रिकाता काढायला दूध काढून तुला बाहेर याला आणि हसणाऱ्या जाण्या मात्र त्या जाग्याला जशा जाण्या दडीत घातल्या दडीच्या पेडा बांधायला पुण्या मोगऱ्याला झाट्या जांभऱ्याला मात्र त्या जाग्याला जीव खाऊ लागला ब्रिकाता त्या 2 नावाच्या 4 कुत्र्यांना ब्रिकाता वाढायला आणि लागला होता ताकीर ब्रिकाता दियाला जातो माझ्या गुरुच्या शेवाला ताकीदीने घडा करंडी त्याला घेतला मात्र त्या जाग्याला संगतीला ब्रिकाता गेला वाट लागलाय चालायला निघून चाला होता देवा तरी शिदाच्या शेवेला जाऊन बघाया पोचला जाऊन बघाया पोचला हिरी दादाया भरवला हिरी दादाया भरवला गेला देवाच्या जवळ राधा करी बासरी कृष्ण हे झाली बावरी राधा राधा करी बासरी कृष्ण हे झाली बावरी मला लागला होता ब्रिकाता त्या मेंढक्यांनी ताकीद ब्रिकाडी याला घडा करला घेतला हाताला त्याने वाट लागला ब्रिका चालायला वाट लागला मला चालायला जाऊन पोचला हिरे भरवला अंघोळ सावळ केलं गडाभर मला पान घेतला दिला याला गडावरून मला पान घ्यायला फुलं लागलाय कुसुब्रिका आता तोडायला वाटचा लागलाय करायला करणं लागला होता भरायला वाट लागला या चालायला जाऊन पोटला पानूरच्या मठाला आणि देवाच्या रावळाला रावळामध्ये ब्रिका आता जायला आणि गेल्यानंतर त्या देवाच्या रावळामध्ये काय ब्रिका त्यानं करायला तिला ठेवला करंडा फुटीला टिकला झाडू धरला हाताला आणि झाडलोट लागला करायला पण ब्रिका आता करायला घडा धरला होता त्यानं हाताला आणि निघून गेला देवाच्या समोरल्या बाजूला तसा देवाच्या झाड लोट करायला घडा करणी देवाच्या जवळ गेला पूजा उतरायची ताज्या पाण्याचा शीतळा द्यायचा देवाला म्हणून त्यानं पुढे ब्रिका आता हुयाला आणि देवाच्या जवळ जाऊन मात्र त्या जाग्याला पूजा उतरतो ताज्या पाण्याचा शीतळा देतो जवळ देव काय बोलतो या त्या शिरमा लिंगरायाला हे महापा सांगतो ऐकून घ्या आजच्या पण आता दिवसाला आणि महालापाला देव करशील लागला होता शिवा बोलायला लागला म्हणायला मात्र त्या जाग्याला महालापा सांगतो ऐक आजच्या पण दिवसाला लागला
गेला मालापा देवाच्या जवळ गेल्यानंतर देव काय लागलाय मालापाला बोलायला मालापा शेवा नाही माझी करायची पाणी नाही मला घालायचं एवढ्या भांड्या बरोबर मात्र त्याला गेला मालापा माझा माघारी सरून मी काता राहायला आणि मालापा देवाला लागला होता काय बोलाय त्या जाग्याला सरा मालापा मागा सराला त्या देवाला म्हणतो हे देवा माझं काय चुकलं काय सांग मला त्याला याला एवढं म्हणल्यानंतर महापाला देवकर्षीत लागला मी काता बोलायला हे महापा सांगतो ऐकून घ्या आजच्या पण दिवसाला सांगतो ऐक मला पातुला रोजच्या रोज 12 वर्ष झाली माझी सेवा करतो. पण महापा गावाला तिथला पाणी आणि गावाला तिथले फुला त्याला याला महापा घालतो तर म्हणून लागलाय देव बोलायला आणि त्या असणाऱ्या भिडकीच्या पाण्यानं त्या जाग्याला अरे तू अंग माझ माळा पाशिनला या किड्याच्या फुलानं डोकं उठलं मग काय पाहिजे देवा तुला सांगितलं पाहिजे तू आपल्याला एवढंच म्हणल्यानंतर महापाला देव लागलाय रे का आता देव करशीत आता बोलायला हे महापा सांगतो ऐका आजच्या पण दिवसाला याला लागला सांगायला लागला शिरा माझ्या मारू लाव शिरा माझ्या मारू टाकळी गाव चाव गोदाळेचा बघा तुळी सम येईन नावाचा भक्ती केली देवाला यक्ष एक बघा रूपाया नवला माझ्या या ढोलाला काही कळलं मला लाला तुला गुलाबोला आता तिचा पहिला इशा करशील लागला आता बोलाय त्या जाग्याला मला काय पाहिजे देवा सांग मला
म्हणतो या त्या देवाला महापाला काय म्हणतो मात्री द्याला याला पाण्याच्या पाण्यानं म्हणजे या किड्याच्या फुलानं आणि त्या हसणाऱ्या बिडकीच्या पाण्यानं त्या जाग्याला माझ मला पाशीन या डोकं गेलं मला पावटल मग देवा काय पाहिजे तुला एवढं म्हणल्यावर अरे देव बोलतो म्हालेला याला सांगतो एकाच्या दिवसाला मला बिन किड्याचं फुल आणि बिन बिडकीचं पाणी त्या जाग्याला मागा याला गेला डोल्या मागा याला काय मागा याला गेला डोल्या मागा याला काय मागा याला गेला डोल्या मागा याला काय एवढा लाडा या बोलण्यावर डोल्या एवढं बोलण्यावर सांगितल्यानंतर महापा काय लागला होता देवा करिशीताला बोलाय त्या जाग्याला पाहिजे मला सांगतो एक तुला त्याला याला मला देव लागला आता सांगायला आणि सांगितल्यानंतर मला पण ऐकून मी काय की याला पण देवा कुठं गावले फुल पाणी त्या जाग्याला कुठं गावला मला त्यावेळी मला पाण्यावाला बोलतो देवा जरा गावला तुझ्या आशीर्वादानं तुझ्या पायाच्या पुण्याईनं मला मात्र द्याला याला देवा ठेवणीनं तुझ्या शेवेला म्हणून लागला होता मला पा देवाला वचन विळी का आता दियाला येणारा तुझ्या शेवाला जरा देवा माई गावल जिकडं माझा पुरा देवा तिकडं मुलग थोडा करतो त्याला याला एवढं तुम्हाला पण का आता देवा करिशीदाला सांगायला आणि देवा करिशीदाचं दर्शन लागला होता मला पागी याला बघा लागला सांगायला बघा लागला बघा लागला सांगायला बघा लागला गावड्याच्या बघा पुरीचा
वानग्या गेला होऊन देवाचा दर्शन आता गेला दोन्ही हात जोडायला आणि देवाचा दर्शन घेऊन मात्र त्या जाग्याला जातो मी माझ्या कामाला सांगितलं नाही तो देव मात्र त्या जाग्याला मला पण खरा घेतला होता करणार संगतीला आणि बावन बिंद सांजू सांगेला अडकून त्या जाग्याला लावला खांद्याला नवऱ्या नागर म्हणजे हाताला भंडाऱ्याचा वाटवा त्याच्या बघायला मला पण आता गेला आणि वाट लागलाय महापाप आता चालायला आणि जाता जाता मला पत्या जाग्याला अरे जातो देवा जात्या कामाला आशीर्वाद देवाचं दर्शन मला पाण्या घेतल्या त्या जाग्याला मला पण देवाचं दर्शन घ्यायला शिवाय वाट लागलाय मला पण चालायला पण आटू झाला कुणाचा मला पला त्या जाग्याला वाट धरली मला पापून जाता जात्या वाटला मात्र त्या जाग्याला जात्या वाटला मला यश आलं पाहिजे म्हणून महापा काय लागला विचार मनाचा करायला होईल नरशरमाचा धरुणीला सत्संग आई बापाची सेवा केल्यावर भेटत पांडुरंग 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 वटला महान अरे भेटाया भगवान तुझे पांडुरंगाला त्या भरत पुंडली गाणे शिवभरी वटला महान अरे भेटाया भगवान तुझे गेले पांडुरंगाला त्या भरत पुंडली गाणे आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग काय म्हणलंय आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग का फक्त आईची नाही नाही आई आणि बापाची दोघांची होय. माऊलीनो कवी करायला आईवर कविता केल्या होय. गायकाने सुद्धा आईवर गाणी म्हणली गाणी म्हणली आहे का नाही हा पण अलीकडल्या काळात हा. बापाचं नाव कुठं तर कमी पडू लागलं आहे का नाही होय. कारण हा बापाचं आणि मुलाचं नातं म्हणजे चंद्र आणि सूर्य असं बरोबर आहे आहे का नाही हा. बाप घरात आला म्हणलं की मुलगा घराच्या बाहेर आणि मुलगा घरात आला की बापू घराच्या बाहेर आहे का हा. ना कारण बाप मारहाण करतो म्हणून बाप हेती धावतो म्हणून बापू म्हणून आहे बापू आहे बरोबर आहे का हा. नाही पण हे बाप कशासाठी करतो अकलासाठी करतो आहे का नाही होय भल्यासाठी करतो चंद्रकांत मामा हा राम विजय ग्रंथामधला अस्सल हिरा बरोबर आहे आपल्या सर्वांना सोडून गेला होय. आहे का नाही हा आणि त्याचा मुलगा म्हणजे संतोषभाऊ महाराज हा वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त वर्षा मैदान काढतो आहे का नाही पुन्हा आपल्या दोघांनी बोलू आहे का नाही मजेत ऐकावं राहुल मामाला आणि आम्हाला आपल्याला बरोबर आहे का नाही काय म्हणलं म्हणून हा बापाला
कधी कमी कमी लिहून चालणार आहे का ना? होय. थोडक्यात सांगण्यासारखा बाप नसतो माऊलीनो. पण सांगायचं झालं तर तो बाप कसा असतो माहिती आहे? काय म्हणलं? बाप स्वाभिमानी बाणा, बाप कनक रकना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबात त्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटते मशाल, बाप जागतो म्हणून झोपते खुशाल. बाप घराचा उपाया, आई कळस त्यावर जेव्हा खच तो ना पाया, तेव्हा कोसळते घर. ऐक ना, बाप कमी नसतो होय. तर बापाला समजून घेणं महत्वाचं असतं. बरोबर आहे. जर समोरचे भांडण लागले तर समोरच्याला म्हणतो जा रे जा, तुझ्या बापाला घेऊन ये जा. तिच्या बापाचे मी आहे का ना? बाप कष्टाचा का भाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरानं ठेवून कांड ऊसाच चाकतो या. बोले बोले खवेस खमेस पाटलेलं, सुईद्वाऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सगळा ठिकाण जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप दुकानी जायाचा उदार बाजार, कापड मुलांना नायाचा जुन्या पाण्या कापडावर, बाप जत्र्यात फिरायचा आपल्या सुखाची चिंता, सदा मने तो धरायचा. तुला पेटत नव्हती, तुला पेटत नव्हती, दिन दिवसाच्या घराला पहिली भर धान्य पायी, बाप गावात फिरायला. हे काम फक्त आणि फक्त आपला बाप करू शकतो, दुसरं कोणाचं नाही. कामच नव्हतं. आहे का ना? म्हणून बापाला कधी कमी लिहून चालणार नाही. आहे का नाही माऊलीनो? जाता जाता वाटेला ठेच लागले तर आपल्या मुखात शब्द येतो ऐक. आहे का नाही? पण हवे पास करताना जोराचा ट्रक जवळून जातो त्यावेळी बाप रे बाप, बाप रे बाप. कारण छोट्या छोट्या संकटांना आई चालते माऊलीनो. पण मोठमोठी वाघ पेरण्यासाठी बाप लागतो. आहे का नाही? बरोबर आहे. आणि बघायला गेलं तर मुलांच्या पेक्षा बापाचा जीव कोणावर? मुलगीवर असतो. आपल्या मुलगीवर असतो. ज्याला झाली त्यालाच माहिती, आपल्या आनंदाला काय माहिती नाही. आनंदाला सरदार म्हणून आईचा जीव मुलावर असेल. होय. पण बाचा जीव मुलगीवर असतो. कुठल्याही घरात जावानी परीक्षा करा मावली तुम्हाला हेच बघायला मिळणार आहे का नाही? बाप मुलीसाठी काय म्हणतो माहिती आहे? बाप मनात जोरायचा लग्न मुलीचा करीना, ताज्या दोऱ्या हुंड्या पायी शेत मळ्याला विकीन. अहो लगीचा बाप हुंडा देताना नाही ब्याला, परिणाम नाही जाताना वाघ गोमेजून गेला. म्हणून बापा बरोबर आहे का नाही? आई रडतीला दिसती प्रत्येकाला मुला माऊलीनो. आईचं दुःख जगाला दिसतं कारण आई रडून मोकळी होते. बरोबर. पण बाप रडत्याला बापाचं दुःख कोणाला दिसलं का? नाहीच दिसलं. बापाचं दुःख नाही. कारण तो आपलं दुःख जगाला कधी दाखवून देत नाही. बापाचं रडणं एकदाच माऊलीनो. सर्व सारी जेवली आणि झोपली म्हणले की पांघरून अंगावरती उशी ओली करणारा बाप असतो. बाप तो जोरून रडतो. आहे का नाही? त्यावेळी बाप रडतो. काय म्हणलं? पण खऱ्या अर्थानं रडत असणारा बाप जर बघायचा असेल तर एकच वेळी तिच्या मुलगीच्या लग्नात. होय. हमसून रडणारा बाप आपल्या मुलीसाठी ज्यावेळी देवावर अक्षरा पडतात देवघरच्या आणि मुलगी नांदायला जाते तेव्हा त्या मुलीसाठी बाप काय म्हणतो माहिती आहे? रत्ना सारखी जतना केली चिमणी माझी परक्याची झाली, चिमणी माझी परक्याची झाली.
तुम्ही माझी परक्याची झाली. तुम्ही माझी परक्याची झाली. तुम्ही माझी परक्याची झाली. आणि काय घडलं मात्र त्याचा याला वाट लागला शिवा चालायला निघून चाला होता फुलपाणी आणण्यासाठी त्या जाग्याला. अरे जाता जाता बोलतो या म्हाला पा चाललो देवाच्या शेवाला कवा फुलपाणी गावला माहिती ना या आपल्याला त्याला याला. म्हणून मला पण शिवाचा मनाचा विचार करायला आणि काय लागलाय मला पा मनामध्ये आता बोलाय त्या जाग्याला. बोलायला लागेला सांगायला लागेला. हृदया शहरावर पितळाच्या पुळीचा. पितळाच्या पुळीचा मारुतीला नावाचा. मला पाशवा वाट लागलाय चालायला पण फुलपाणी कवा मला भेटणार नाही परत कधी येणार म्हणून मला पण त्या जाग्याला. जाता जाता मातेचं दर्शन घेऊ मात्री त्या जाग्याला. मातेचं दर्शन आपल्या घेऊया मातेचा आशीर्वाद घेऊया आणि मध्येच फुलपाणी आणाय जाऊया म्हणून मला पण त्या जाग्याला. वाकडी वाट मला पाण्या करायला. मला पण वाकडे वाट केली आणि मला पा जाऊन कुठं पोचला मात्र त्या जाग्याला. वाट लागलाय मला पा चालायला निघून गेला घरबिरी का आता वाड्याला नाही गेल्यानंतर खरा मध्ये मात्र त्या जाग्याला. आणि रामाच्या रात्रला आणि मध्यानेच्या वेळेला मला पा जाऊन दरवाजेच्या तोंडाला जाऊन हुबावरी का राहायला पण मला पा लागलाय हा काही मारूया का माझ्या मातेला त्या जाग्याला. जरा हा काय मारली माताला. माता माझी झोपली घरवाड्याला गडबडून उठला त्या जाग्याला. म्हणून मला पण दरवाजाच्या तोंडाला राहायला आणि त्या कांबळ्याच्या शेवटानं चुक लागला बरी का आता सोडायला. स्वप्न सोडलं मातेला उशा पैशाला बसल्या दिसतो या दरवाजाला उभारल्यावाने मला पा दिसतो या त्या मातेला त्या जाग्याला. माता मौली माझी उठून विरी का आता बसायला आणि मला पा कुठं आहे ती लागली या बघायला एवढ्यात मला पण त्या जाग्याला. बोला याला गेला बोला याला गेला सांगा याला गेला सांगा याला गेला. वाडी या गावचा वाडी या गावचा वाडी या गावचा वाडी या गावचा.
परमान भक्ती केली देवाला यक्ष एका रुपया लावला माझ्या ढोलाला मंडळाच्या वतीनं आभाराने मानलं बऱ्या माझ्या लिंबाया भारता पडून आणि काय घडलं मात्री त्याचा याला मालापाची माता खंडवा उठायला बेका लागली होती इकडे तिकडे बघायला पण मालापा दिसना त्या जाग्याला मला दिसना सात दिवशी उठली जगना ज्योतिबाईनं लावल्या त्याला याला लागली होती दाराची कवळ बेका आता उडत अशी निघून चालली होती बाई बेका आता बाजूला दरवाजाच्या तोंडाला निघून आली दरवाजा उघडला बघती तर बाहेरच्या बाजूला मला पाया दिसतोय त्याला याला हे माळापा एवढ्या रात्री कसा काय मदेनीच्या अंमलाला आलास माळापा काय सांगावं पण नाही त्या जाग्याला वेळाची तव वेळा झाली माझ्या मला पा कलटून गेली काय न केलं एवढ्या मध्ये रात्रीला सांग मला पा मला मात्री त्या जाग्याला एवढं म्हणल्यानंतर माळापा लागला होता बेका आपल्या आईला बोलायला आई मला हात धर बोलू तीस का त्या जाग्याला एवढं म्हणल्यानंतर मात्री त्या जाग्याला मातेनं माळापाला त्या बाजूला घ्यायला भरला तांब्या मातेनं हातामध्ये दिला होता त्या जाग्याला आणि प्रकार काय घडला त्या पहिल्या सत्ययुगाला माळापा तुळ भरायला निघून आला त्या बाजूला बसायला गेला बसकर टाकायला बसला होता माळापाने आई त्या जाग्याला बोलायाला लागेले सांगायाला लागेले बोलायाला लागेले सांगायाला लागेले ऋषिकेश नावाचा माझ्या देवाचा काशीने गवीचा भगवानाच्या गाण्याला
माझ्या ढोलाला अरे डोकं फिरलं या बाईचं डोकं फिरलं या हाताला धरलं याने म्हणते लगीन ठरलं या हाताला धरलं याने म्हणते लगीन ठरलं आता शहराला रगदबाच्या बरा पोळीचा शिव बरा मामाचा बघा रुपया बघा ढोलाला डांबऱ्या बघा सावलीला सुखी देवाच्या बघा भगताला
एक रूपाया बंगराच्या पुरीचा चंदू बाबा नावाचा त्यांच्या बघा जुडीला कैलासवासी शाहीर सध्या कैलासवासी सत्यभामा शाहिरांचं नाव घेतलं. त्याचेच मुलगा मारुती दादा ठोंबरे यांना तो सर्व ग्रुप वस्ताद म्हणून ओळखतो. बरोबर आहे का नाही? आणि या आपल्या बडगर घरात चंद्रकांत मामांचा हा मोलाचा वाटा त्यांच्या संगतीनं ते काहीतरी असायचे. बरोबर आहे मारुती मामा आहे का नाही? यांनी सुद्धा आपल्या होळकर मठासाठी 100 रुपये देणगी दिली. आपण आपल्या मठाच्या वतीने आभार आहोत. धन्यवाद. न सुंबया नया मांडे सुंबया नया मांडे
तसं